यस, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का? हो हो सर. सर. ठीक आहे, स्टार्ट करू. आजचं लेक्चर दुसरं आहे आपलं, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आज आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स चं सोल्युशन फाइंड आउट करायला पाहायचंय. तर सोल्युशन म्हणजे काय असतं लिनियर इक्वेशनचं? येस आर्यन, ओके. सर्वजण आहेत का आज? ओके. आदित्य आहे, आर्यन आहे, कौस्तुभ आहे, मृण्मय आहे, सानिक आहे, वेद आहे. ओके, ठीक आहे, स्टार्ट करू लेक्चर. पहा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स चं सोल्युशन फाइंड आउट करायला आज आपल्याला पाहायचं. सो पहा, सोल्युशन म्हणजे काय असतं ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय. इथे मी एक इक्वेशन लिहितो. पहा, x प्लस 4 इज इक्वल टू 6. मला सांगा, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे? सर लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल. येस, बरोबर. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. जर मला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं, म्हणजेच काय करायचं असतं, मला एक्स ची अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते, मला एक्स ची अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते की मी ती व्हॅल्यू जर मी या इक्वेशन मध्ये पुट केली ना, तर मला आन्सर 6 मिळून जाईल. ओके, अशा एक्सच्या व्हॅल्यूला काय म्हणतात? त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असं म्हणतात. पहा, मग एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे रे? एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे की एक्स प्लस 4 केल्यानंतर 6 येईल. सर 2. येस, एक्स इज इक्वल टू 2. पहा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर 2 असेल ना, तर 2 प्लस 4 केल्यावरती 6 येतं. मग एक्स इज इक्वल टू 2 ला काय म्हटलं जातं? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. काय म्हटलं जातं? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. ठीक आहे, मग हेच आपण कसं सॉल्व्ह करत असतो? एक्स प्लस 4 इज इक्वल टू 6 हेच आपण असं सॉल्व्ह करतो. या 4 ला तिकडे घेऊन जातो. तिकडे घेऊन गेल्यानंतर काय होईल? याचं साइन चेंज होईल. प्लस 4 आहे ते काय होऊन जाईल? -4 होऊन जाईल. सो एक्स इज इक्वल टू 6 - 4 असं होऊन जाईल. सो एक्स इज इक्वल टू 2. येस, एक्स इज इक्वल टू 2 ही जी व्हॅल्यू असते, या व्हॅल्यूलाच काय म्हटलं जातं? एक्स प्लस 4 इज इक्वल टू 6 या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं सोल्युशन आहे असं म्हटलं जातं. आलं लक्षात? म्हणजे बेसिक फंडा हा लक्षात ठेवा की कोणत्याही लिनियर इक्वेशनचं किंवा कोणत्याही इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असतं? तर सोल्युशन म्हणजे त्या इक्वेशन मध्ये जो काही व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते की ती व्हॅल्यू जर त्या इक्वेशन मध्ये पुट केली ना, की ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे जसं की एक्स ची व्हॅल्यू जर मी 2 इथे पुट केली ना, तर 2 प्लस 4 इज इक्वल टू 6 येतं. येस, म्हणून एक्स इज इक्वल टू 2 ला काय म्हटलं जातं? त्या इक्वेशनचं सोल्युशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आणखी एक लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल मधलंच घेतो मी. पहा, 4t प्लस 6 इज इक्वल टू 8. 4t प्लस 6 इज इक्वल टू 8. हे पण तर एक लिनियर इक्वेशन आहे वन व्हेरिएबल मध्ये, की ज्यामध्ये व्हेरिएबल आहे टी. मग मला असं सांगू शकाल का रे, टी ची व्हॅल्यू सांगू शकाल का मला? काय असेल की जी हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल? कोण सांगेल टी ची व्हॅल्यू काय असेल? येस, थोडं कॅल्क्युलेशन करा नोटबुक मध्ये. पहा, हे तिकडे 6 घेऊन जावा. ओके, नंतर 4 ने डिवाइड करून पहा काय येते आन्सर. येस, कोण सांगताय? 1/2. 1/2. ओके, पहा काय केलं? 4t इकडे प्लस 6 आहे ना, त्या साईडला घेऊन गेल्यानंतर त्याचा साइन चेंज होतं -6. मग काय होईल रे? इथे 8 ऍज इट इज, हा प्लस 6 इकडे गेल्यानंतर -6 होईल. सो 4t इज इक्वल टू काय रे? 8 - 6 किती असतं? 2 असतं. अरे 4 तर इथे टी ला मल्टिप्लिकेशन मध्ये, मग तिकडे गेल्यावरती काय होईल? डिवाइड होईल. सो टी इज इक्वल टू काय? 2/4. अरे तुम्हाला माहिती आहे 2/4 म्हणजेच किती रे? 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. सो हाफ असतं ना. येस, टी इज इक्वल टू हाफ. याला काय म्हणू शकतो आपण? 4t प्लस 6 इज इक्वल टू 8 या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं सोल्युशन आहे असं म्हटलं जातं. येस, टी इज इक्वल टू हाफ. समजलं ना कसं सोल्युशन फाइंड आउट करतात? पहा, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, तुम्ही मला आन्सर सांगा. इथे एक लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल लिहितो
त्याचं तुम्ही सोल्युशन सांगा मला. 2y प्लस 4 इज इक्वल टू 4. कोण सांगेल? 2y प्लस 4 इज इक्वल टू 4. सर y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 2. ओके, ठीक आहे, व्यवस्थित करून पहा. हो सर 2. कसं काय 2 होईल रे? इकडे प्लस 4 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस 0 होऊन जाईल ते. येस, मग y ची व्हॅल्यू काय येईल? 0/2 येईल. हा, 0/2 काय असतं? 0 ला कोणत्याही नंबरनी डिवाइड केलं तर आन्सर काय असतं? 0. येस, मग आन्सर काय हवं होतं? येस, आन्सर काय हवं होतं? 0 की 2? 0. 0 पाहिजे होतं ना. ठीक आहे, पहा 4 तिकडे घेऊन गेलो. सो 2y इज इक्वल टू 4 मायनस 4. सो 2y इज इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू 0/2. सो 0 डिवायडेड बाय एनिथिंग 0. येस, y इज इक्वल टू 0 हे काय आहे? या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे. येस, आली गोष्ट लक्षात की लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असतं? ही गोष्ट लक्षात आली. ओके, काय असते ती गोष्ट? एक पॉइंट लक्षात ठेवा. कोणत्याही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असतं? तर त्या लिनियर इक्वेशन मध्ये जो काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते की ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट केली ना की ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. येस, म्हणजे y इज इक्वल टू 0 जर तुम्ही इथे पुट केलं तर 0 इंटू 2 0 होईल. 0 प्लस 4 इक्वल टू 4. येस, सॅटिस्फाय होतं इक्वेशन. येस, आणि ती अशी फाइंड आउट करायची असते. आलं लक्षात सर्वांच्या? हा इतका पॉइंट लक्षात आलाय? इतका पॉइंट लक्षात आला असेल तर आपण पुढे जाऊ. येस ऑर नो? हो सर, आलंय लक्षात. ठीक आहे, पुढे जाऊ. आपल्याला पाहायचं आहे की सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पहा, मी इथे एक इक्वेशन लिहितो. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. हे आहे का रे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? हो सर आहे. बरोबर. व्हेरिएबल्स कोणते आहेत याच्यामध्ये? एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत. बरोबर. मग मला तुम्ही सांगू शकाल का रे एक्स आणि वायच्या अशा कोणत्या व्हॅल्यूज मी पुट करू की जेणेकरून हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल? येस, गेस करा नाही का? x ची व्हॅल्यू 3 टाकता येईल आणि y ची व्हॅल्यू 2. 6 + 6 12. वाय ची व्हॅल्यू 2. येस, एक्स ची व्हॅल्यू जर मी 3 टाकली आणि वाय ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. करेक्ट आहे ना का? पहा, कारण 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 आहे ना. एक्स ची व्हॅल्यू जर मी 3 टाकली आणि वाय ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर आन्सर किती येते रे? 3 2 जा 6 असतं. 3 2 जा 6 असतं आणि इथे पण 3 2 जा 6 असतं आणि 6 + 6 किती असतं? 12 असतं. येस, म्हणजे x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2 असं म्हणू शकता की हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे. हे या इक्वेशनचं काय आहे? सोल्युशन आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा 2 व्हेरिएबल्स असतात एक्स आणि वाय, तेव्हा सोल्युशन हे ऑर्डर्ड पेअर मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. काय शब्द वापरला मी? कोणता वर्ड यूज केला? ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय असतं सांगतो. ऑर्डर्ड पेअर 3,2 असं म्हणेन मी नाही का? ऑर्डर्ड पेअर 3,2 म्हणजे ऑर्डर्ड पेअर म्हणजे असं असतं की एक्स ची व्हॅल्यू ही 2च राहील नाही का? एक्स ची व्हॅल्यू ही 3च राहील आणि वाय ची व्हॅल्यू 2च राहील. येस, याच ऑर्डर मध्ये या व्हॅल्यूज असतील. ओके, ऑर्डर्ड पेअर काय रिप्रेझेंट करत असतं? ऑर्डर रिप्रेझेंट करत असतं की हा एक्स ची व्हॅल्यू ही 3च राहील. पहिला नंबर हा एक्स चीच व्हॅल्यू राहील, दुसरा नंबर ही वाय चीच व्हॅल्यू राहील. याला काय म्हटलं जातं? ऑर्डर्ड पेअर असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही का एक्स इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू 2 असं नाही रिप्रेझेंट करू शकत. 2,3 असं बिलकुल नाही रिप्रेझेंट करू शकत. ऑर्डर मेंटेन राहिली पाहिजे नाही का?
3,2 तर 3,2च मेंटेन राहिली पाहिजे. येस. तर तुम्हाला आणखी एक मेथड सांगतो नाही का, हे तर बरोबर आहे तुमचं. ओके, की एक्स ची व्हॅल्यू 3 असेल आणि वाय ची व्हॅल्यू 2 असेल तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पहा मी काय करतोय, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करतो आणि वाय ची व्हॅल्यू 4 पुट करतो. काय येईल रे इक्वेशनचा आन्सर? 2x + 3y चा आन्सर काय येईल, कोण सांगेल? पहा ना, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करा आणि वाय ची व्हॅल्यू 4 पुट करा, किती येईल आन्सर? 12. अरे मग x = 0 आणि y = 4, हे पण तर या इक्वेशनचं सोल्युशन आहे ना? येस ऑर नो? आहे ना, बरोबर. आता पुढे काय करतो पहा, मी काय करतो, x = 6 पुट करतो, y = 0 पुट करतो. x = 6 पुट करतो, y = 0 पुट करतो 2x + 3y मध्ये. पहा काय होतंय, 2 × 6 + 3 × 0. सर 0च येते आन्सर. येस, 2 × 6 12 येईल ना, 2 × 6 12 हा, आणि 3 × 0 12. 0 येईल. येस, मग तुम्ही असं पण म्हणाल नाही का, सर x = 6 आणि y = 0, हे पण याचं सोल्युशन झालं. x = 0, y = 4, हे पण याचं सोल्युशन झालं. x = 3, y = 2, हे पण याचं सोल्युशन झालं. अरे मग किती सोल्युशन झाले, किती सोल्युशन झाले? असे किती सोल्युशन्स फाइंड आउट करता येतील तुम्हाला? खूप सारे सोल्युशन्स फाइंड आउट करता येतील. किती? खूप सारे, मोजता येणार नाहीत इतके सोल्युशन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. पहा ना, डिफरंट व्हॅल्यूज पुट करून पहा. इथे मी काय करतो, आता लक्ष द्या, एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करतो, एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करतो आणि पाहतो वाय ची व्हॅल्यू काय येते. ओके, सो इथे पहा 2x + 3y = 12. यामध्ये मी एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करतो. सो 2 × 1 तर 2 होईल, प्लस 3y = 12. सो 3y = 2 तिकडे गेल्यानंतर काय होईल रे, 12 - 2 किती होईल, 10 होईल आणि y ची व्हॅल्यू येईल 10/3. येस, मग या व्हॅल्यूज जरी तुम्ही पुट केल्यात ना, x = 1 आणि y = 10/3, तरी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे, तरी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, की असं एखादं इक्वेशन की जे लिनियर आहे आणि 2 व्हेरिएबल्स मध्ये आहे, अशा इक्वेशनला किती सोल्युशन्स असू शकतात? किती सोल्युशन्स असू शकतात? इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. किती असतात? इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स म्हणजेच मोजता येणार नाहीत इतकी सोल्युशन्स, असंख्य सोल्युशन्स, अनंत सोल्युशन्स. ओके, तुम्हाला खूप सारी सोल्युशन्स मिळतच राहतील. सो मेन पॉइंट सांगायचा हा होता की कोणतंही लिनियर इक्वेशन असेल की जे 2 व्हेरिएबल मध्ये आहे, अशा इक्वेशनला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. किती सोल्युशन्स असतात? इन्फायनाइट मेनी, असंख्य सोल्युशन्स असतात, अनंत सोल्युशन्स असतात. मोजता येणार नाहीत इतकी सोल्युशन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. बट काय म्हणतो मी, एखादं लिनियर इक्वेशन असेल की जे 1 व्हेरिएबल मध्ये आहे, त्याला किती सोल्युशन्स असतात रे? तर त्याला एक युनिकच सोल्युशन असतं, त्याला एक युनिक सोल्युशन असतं. आली गोष्ट लक्षात? पॉइंट लक्षात आला का सांगा मला? येस ऑर नो? हो सर. येस. की डिफिकल्ट वाटतंय थोडं? सिंपल आहे, सिंपल पॉइंट आहे नाही का. मी तुम्हाला हाच पॉइंट सांगायचा ट्राय करत होतो की एखादं लिनियर इक्वेशन असेल एकाच व्हेरिएबल मध्ये, जसं की t + 4 = 12, तर t ची व्हॅल्यू काय असेल रे? 8 असेल. 8 म्हणजे हे काय आहे रे, t + 4 = 12, हे काय आहे? एक लिनियर इक्वेशन आहे, इन वन व्हेरिएबल. तर याला सोल्युशन किती असेल? युनिक सोल्युशन असेल. काय असेल? युनिक सोल्युशन असेल, युनिक सोल्युशन. आणि ते सोल्युशन काय असेल? t = 8. ओके, बट असं जर असेल नाही का, 3x + 2y = 4, हे काय आहे रे? लिनियर इक्वेशन आहे. हे काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. इन किती व्हेरिएबल्स? 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स. तर या केसमध्ये याला किती सोल्युशन्स असू शकतात? इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स.
याला किती सोल्युशन असतील? इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतील. येस, आला पॉइंट लक्षात? हो सर. येस, हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा. दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा की कोणतंही लिनियर इक्वेशन असेल की जे वन व्हेरिएबल मध्ये असेल त्याला युनिक सोल्युशन असतं. आणि कोणतंही लिनियर इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल्स मध्ये आहे त्याला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात, असंख्य सोल्युशन्स असतात, अनंत सोल्युशन्स असतात, मोजता न येणार इतकी सोल्युशन्स असतात. येस, हा पॉइंट लक्षात आला असेल तर पुढे जातो मी. येस, सर्वांनी हँड रेज करा की ज्यांना ज्यांना समजलेलं आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी पुन्हा विचारा मला. येस, येस, सानिका समजलंय? आर्यन समजलं? येस, ओके, ठीक आहे. आदित्य, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सर. ठीक आहे, पुढे जातो. पहा, इथे एक क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. फाइंड 4 डिफरंट सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + 2y = 6. ओके, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो, व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे की x + 2y = 6. हे एक लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल मधलं, की ज्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत x आणि y. आणि याचे 4 डिफरंट सोल्युशन्स फाइंड आउट करायचे आपल्याला. 4 डिफरंट. तसं बघायला गेलं तर याचे सोल्युशन्स किती असतील? इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतील. बट इतके सारे तर आपण नाही फाइंड आउट करू शकत. त्यांनी काय सांगितलंय? 4च करा, नाही का? याचे कोणतेही तुम्हाला आवडतील ते 4 सोल्युशन्स फाइंड आउट करा. तर कसं करायचं असतं पहा. मी 4 आणि 1. येस, फर्स्ट ऑफ ऑल काय करतो माहितीये का? मी x ची व्हॅल्यू 0 पुट करतो. x ची व्हॅल्यू 0 पुट करतो आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ओके, पहा मी काय करतोय, हे जे इक्वेशन दिलेलं आहे यामध्ये x ची व्हॅल्यू 0 फाइंड आउट करतो, पुट करतो. x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यावरती काय येईल रे? 0 + 2y = 6 येईल, बरोबर. सो y = काय येईल रे? 3 येईल. येस, म्हणजे x = 0 and y = 3. हे एक सोल्युशन होईल त्याचं. आलं लक्षात? पुट करून पहा, नाही का? x = 0 पुट केलं आणि y 3 पुट केलं तर 6 येईल. सेकंड स्टेप मध्ये काय करतो माहितीये का? सेकंड सोल्युशन फाइंड आउट करायचं ना. आता काय करतो? y ची व्हॅल्यू 0 पुट करतो. काय करतो? पहिल्यांदा y ची व्हॅल्यू 0 पुट करतो. तर y ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर काय येईल रे? x + 2 × 0 = 6. 2 × 0 तर 0च असतं, नाही का? सो x = 6. येस, x = 6. मग आणखी एक सोल्युशन मला मिळालं. x = 6 आणि y = 0. हे एक सोल्युशन झालं. येस, आणखी एक सोल्युशन मला फाइंड आउट करायचं आहे ना. आता मी काय करतो? x ची व्हॅल्यू 1 पुट करतो. येस, तुम्हाला आवडेल ती, नाही का? x = 1 पुट करून पाहतो पहिल्यांदा. पहा, x = 1 पुट केलं, काय येईल? x + 2y = 6 मध्ये x = 1 पुट केलं. सो 1 + 2y = 6 येईल. सो 2y = काय होईल? हा 1 तिकडे जाईल, सो y = 5/2 येईल. 2.5. येस, सो x = 1 and y = 5/2. हे काय होईल? याचं सोल्युशन होईल, बरोबर. थर्ड सोल्युशन मिळालं. फोर्थ सोल्युशन सांगा रे, मी काय व्हॅल्यू पुट करू? तुम्ही सांगाल ती घेतो मी. 2 x कुणाची व्हॅल्यू 2 घेऊ? y ची घेऊ का x x ची? ची. ठीक आहे, x ची घेतो. Y पण 2. x ची 2 घेतो. पहा, x ची व्हॅल्यू जर मी 2 घेतली तर काय येईल? x + 2y = 6. सो इथं काय येईल? 2 + 2y = 6. सो 2y = 6 - 2 किती होईल? 4 होईल. y = किती? 2. येस, x = 2 असताना y = 2. हे पण एक सोल्युशन असेल, हे पण एक सोल्युशन असेल. आणि कोणतरी म्हटलं की हा y = 2 घ्या, नाही का? सो y = 2 पण घेतो. y = 2 घेतलं तर ऍक्च्युली हेच आन्सर येईल, नाही का? हेच आन्सर येईल. सो आणखी एखादी व्हॅल्यू सांगा, नाही का? 4 सांगितलं ना आपण, 5 फाइंड आउट करू, काही प्रॉब्लेम. सांगा, y ची एखादी व्हॅल्यू सांगा, काय घेऊ? x = 4. x = 4. ठीक आहे, x = 4 घेतो. x + 2y = 6 ना. x ची व्हॅल्यू 4 पुट करतो आणि y ची फाइंड आउट करतो किती. आता 6 - 4 जर केलं तर किती येईल? 2. 2/2. सो y = किती येईल? 1. सो x = 4 असताना y ची व्हॅल्यू असेल 1. सो हे एक सोल्युशन झालं.
येस. सो कोणतेही 4 सोल्युशन्स, आन्सर काय लिहाल तुम्ही? आन्सर काय लिहाल? ओके, 0,3 काय लिहाल? 0,3 0,3. नंतर पुढे काय लिहाल? 6,0. ओके, सेकंड वाले 6,0. पुढे काय लिहाल? 1,5/2 1,5/2. पुढे काय लिहाल? 2,2 2,2. आणि पुढे काय लिहाल? 4,1. ओके, आणि या सर्व काय असतील रे? ऑर्डर्ड पेअर असतील. काय असतील सर्व? ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय? पहिली व्हॅल्यू ही एक्स चीच राहील, दुसरी व्हॅल्यू ही वाय चीच राहील. ओके, ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय असतं? ऑर्डर्ड पेअर मध्ये ऑर्डर खूप इम्पॉर्टंट राहते. मग जर तुम्ही वाय ची व्हॅल्यू 0 घेतलीत आणि एक्स ची व्हॅल्यू जर 3 घेतलीत तर हे रॉंग होऊन जाईल, बरोबर? सो म्हणून म्हणायचं नाही काय, ऑर्डर्ड पेअर, म्हणून याला म्हटलं जातं ऑर्डर्ड पेअर. ओके, आलं लक्षात? सो हे सर्व याचे सोल्युशन्स आहेत, नाही का? असे खूप सारे सोल्युशन्स मिळतील तुम्हाला, बट 4च विचारलेत, 4च ट्राय करायचे. यस, आलं सर्वांच्या लक्षात? हो सर. ठीक आहे, पुढे जातो. सर माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. यस, सांग, बोल. x = 5. हा, याच्यामध्येच का? हो सर. ठीक आहे, x = 5. हा, x = 5. काय होईल रे? x = 5 जर मी पुट केलं तर काय होईल? पहा, 5 + 2y = 6 होईल, बरोबर? सो हे 5 जर मी तिकडे घेऊन गेलो तर काय होईल? 2y = 1 येईल. म्हणजे y = काय येईल? 1/2 हाफ येईल. y = किती येईल? 1/2. म्हणजे x = 5 असताना y = किती असेल? हाफ. येस, करेक्ट आहे. येस, आलं लक्षात? x = 5 असताना y = किती असेल? हाफ असेल. येस, समजलं? हो सर. ठीक आहे, पुढे जातो. येस, ट्राय करता का रे? ट्राय करता? हो सर. हो Yes. सर. सर्वांनी ट्राय करा नोटबुक मध्ये, नाही का? कोणतेही 2च सोल्युशन फाइंड आउट करायचे, नाही का? तुमच्या आवडत्या व्हॅल्यू पुट करून सांगा मला आन्सर्स, नाही का? येस, 2 मिनिटचा टाइम देतो तुम्हाला, करा ट्राय. खूप सिंपल आहे. एकदा x = 0 पुट करा आणि एकदा y = 0 पुट करा, मिळून जाईल. खूप सिंपल आहे. असं काही नाही की x = 0 पुट केलं पाहिजे. तुम्हाला वाटलं की हा मी x = 1 पुट करतो, करा. कुणाला वाटेल x = 10 पुट करतो, करा. तुमची मर्जी आहे. बस झालं ना की हँड रेज करा, मी 1 बाय 1 विचारतो. येस, सानिका सांग आन्सर. येस, सानिका सांगते आन्सर. सर मी पहिल्या सिच्युएशन मध्ये x ला 2 घेतलं. ठीक आहे, चालेल, तुझी मर्जी. x = 2 घेतलंस तर y किती आला मग? येस, सर y 4/3 आलं. येस, 4/3. पहा, चेक करतो मी, फक्त चेक करतो. काय दिलेलं आहे? 4x + 3y = 12. ओके, तू x = 2 घेतलं ना, प्लस 3y = 12. सो 4 2 जा तर 8 असतं, प्लस 3y = 12. हे 8 तिकडे गेलं, नाही का? सो काय होईल? 3y = किती येईल? 4 येईल. येस, y = किती येईल? 4/3. येस, करेक्ट आहे. येस, सानिकाचा आन्सर करेक्ट आहे. बस नेक्स्ट, मृण्मय
ठीक आहे मृण्मय सांगतो. 6, -4 आणि 1, 2. एक्स ची व्हॅल्यू किती घेतली तू? 6. पहिल्या कंडिशन मध्ये 6 आहे. हा, एक्स इज इक्वल टू 6 घेतलंस तेव्हा वाय किती आला रे? -4. -4. ठीक आहे चेक करतो. 4x + 3y = 12. एक्स ची व्हॅल्यू 6 घेतली. 4 इंटू ब्रॅकेट 6 24. ओके प्लस 3y = 12. 6 4 जा 24 प्लस 3y = 12. सो इकडे गेला 3y = किती येईल? -12 येईल आणि y = येईल -4. येस करेक्ट आहे. एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 6 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू -4 असेल. करेक्ट आहे. ठीक आहे बस. आणखी कोण? सर मी सांगू? येस सांग. कोण सांगतंय? एक्स ची व्हॅल्यू सर मी वेद. हा सांग. एक्स ची व्हॅल्यू जर 5 पुट केली तर हा y ची व्हॅल्यू किती येते मग? -8 डिवायडेड बाय 3. ओके -8 डिवायडेड बाय 3. पहा करतोय इथं मी थोडं रफ करतोय. x = 5 पुट करायचंय. ओके 4x + 3y = 12 मध्ये वेदनी x = 5 पुट केलं. सो 4 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 3y = 12. 5 4 जर 20 असतं बरोबर. सो 3y = काय होईल? 12 - 20 होईल आणि 12 - 20 असतं -8. सो y ची व्हॅल्यू येईल -8/3. येस करेक्ट आहे. बिलकुल करेक्ट आहे. येस येस म्हणजे समजलेला आहे तुम्हाला पॉइंट नाही का? येस ठीक आहे जाऊ पुढे मग. हो सर. येस पुढे जातो. फाइंड द 2 सोल्युशन्स नाही का? त्यातलाच बी क्वेश्चन आहे नाही का? त्यातलाच बी क्वेश्चन आहे. करताय ट्राय तुम्ही? हो सर. येस 2x + 5y = 0. सर मी सांगू? येस सांग वेद. एक्स ची व्हॅल्यू 5 पुट केली तर y ची व्हॅल्यू किती आली मग? -2. -2. पहा चेक करतो. 2x + 5y = 0. x ची व्हॅल्यू 5 पुट केली. सो 2 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 5y = 0. येस 5 2 तर 10 असतं प्लस 5y = 0. सो हे 10 तिकडे गेलं. सो काय होईल? 5y = -10 होईल. सो y = काय? -10 डिवायडेड बाय 5. येस 5 2 10 असतं -2. करेक्ट. x ची व्हॅल्यू 5 असताना y ची व्हॅल्यू -2. करेक्ट आहे. सर मी सांगू? येस कौस्तुभ सांग. सर पहिल्या क्वेश्चन मध्ये मी एक्स ची व्हॅल्यू 3 केली आहे. ह्याच ना इथेच ना? हो सर ह्याच्यातच. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 3 पुट केली तेव्हा y ची काय आली रे व्हॅल्यू? तर -6/5. -6/5. ठीक आहे चेक करतो. 2x + 5y = 0. x ची व्हॅल्यू पुट केली 3. सो 2 इंटू ब्रॅकेट 3 प्लस 5y = 0.
सो 3 टू जातं 6 असतं 6 प्लस 5y इज इक्वल टू 0. हे इकडे प्लस 6 आहे तिकडे गेल्यावरती मायनस होईल. सो 5y इज इक्वल टू -6 आणि y इज इक्वल टू येईल -6/5. येस करेक्ट आहे. ठीक आहे, आलाय तुमच्या लक्षात पॉइंट. ठीक आहे, पुढे जाऊ पुढे. हो सर. हो अरे 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. पहा, क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर एक पॉइंट लक्ष द्या. मला सांगा 3y प्लस 4 इज इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे? सांगा. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. येस, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. मग मला सांगा लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल जर असेल तर याला सोल्युशन किती असतील? तर युनिक सोल्युशन. येस, युनिक सोल्युशन असेल. याला काय असेल? युनिक सोल्युशन असेल. आणि काय असेल रे ते सोल्युशन? काय असेल y ची व्हॅल्यू? काहीच नाही, हे इकडे घेऊन जायचंय. सो y इज इक्वल टू काय होईल? 3y इज इक्वल टू काय होईल? -4 होईल. आणि y इज इक्वल टू काय येईल? -4/3. येस, y इज इक्वल टू -4/3 येईल. म्हणजे थोडक्यात काय रे, थोडक्यात तुम्हाला सांगतो, हा जो काही लिनियर पॉलिनॉमियल दिलाय ना तुम्हाला 3y प्लस 4 इज इक्वल टू 0, हा तुम्ही या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता ना रे. 0 इंटू एक्स प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. चालेल ना? कालच पाहिलं आपण. ओके, कोणताही लिनियर व्हेरिएबल इन 1 व्हेरिएबल, कोणतंही लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आपण 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जो काही दुसरा प्रेझेंट नाहीये ना त्याचा कोएफिशियंट 0 घेऊन टाकायचं. बरोबर? मग एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काही पुट करू शकता ना रे. एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केलीत तरी y ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार? -4/3 मिळणार. एक्स ची व्हॅल्यू 2 जरी पुट केलीत तरी y ची व्हॅल्यू तुम्हाला -4/3 मिळणार. येत आहे लक्षात? एक्स ची व्हॅल्यू जरी 3 पुट केली तरी y ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलवेज -4/3 मिळणार. एक्स ची व्हॅल्यू 4 जरी पुट केली तरी y ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलवेज -4/3 मिळणार. कारण एक्सचा कोएफिशियंटच किती आहे रे? 0 आहे. कारण 0 इंटू 1 0च होणार, ऑलवेज 0च होणार. आणि राहणार काय? 3y प्लस 4. आणि हे सॉल्व्ह केल्यावरती तर आन्सर काय येत असतं? -4/3 ना. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काही जरी पुट केली तरी y ची व्हॅल्यू काय असते? -4/3 असते. -4/3 असते. सो तुम्ही असं काही लिहू शकता नाही का? मग अशा ऑर्डर पेअर लिहू शकता तुम्ही. अशा काही ऑर्डर पेअर तुम्ही लिहू शकता नाही का? एक्स ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू -4/3, एक्स ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू -4/3, एक्स ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू -4/3, एक्स ची व्हॅल्यू 4 असताना y ची व्हॅल्यू -4/3. येस, ठीक आहे. आता जास्त याचा लोड घेऊ नका. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यांचे ग्राफ्स आपण पाहणार आहे. ग्राफ्स, यांचा ग्राफ कसा असतो नाही का, हे आपण पाहणार आहे. ते जेव्हा आपण पाहू ना तेव्हा मी पुन्हा तुम्हाला हे एक्सप्लेन करतो. हेच एक्झाम्पल 3y प्लस 4, तेव्हा तुम्हाला आणखी जास्त ते जॉमेट्रिकली समजेल. आलं लक्षात? आता फक्त लक्षात ठेवा की हा याला एक युनिक सोल्युशन असेल y इज इक्वल टू -4/3 आणि एक्सच्या व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. येस, समजले सर्वांना? हो सर. ठीक आहे, पुढे जातो. येस, इथे आपण स्टार्ट करतोय तुमचा एक्सरसाइज 4.2. एक्सरसाइज 4.2 मधला तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ट्रू अँड वाय? y is equal to 3x plus 5 has, first option is a unique solution, second option is only 2 solutions, and third option is infinite many solutions. Just hand raise करा, मी विचारतो. Yes, सानिका सांग आन्सर. A unique solution. A unique solution. ठीक आहे. येस, कौस्तुभ सांगतो काय असेल आन्सर? सर इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. ओके,
वेद सर मला पण इनफायनाइट मेनी सोल्युशन्स वाटतंय. ओके. आणि मृण्मय सर इन्फायनाइटली मेनी सॉल्युशन्स. ओके. हा ऑप्शन 3 जो आहे तो करेक्ट आहे, इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. का ते सांगतो बरं का, लक्ष द्या. y इज इक्वल टू 3x प्लस 5 बरोबर. y इज इक्वल टू 3x प्लस 5 हे एक लिनियर इक्वेशन आहे बरोबर. लिनियर इक्वेशन आहे इन 2 व्हेरिएबल्स ना. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मधलं. एखादं लिनियर इक्वेशन असेल 2 व्हेरिएबल्स मधलं तर त्याला सोल्युशन्स किती असतात, इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. येस, इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स म्हणजेच अनंत सोल्युशन्स असतात, असंख्य सोल्युशन्स असतात. सोल्युशन खूप सारे सोल्युशन्स असतात. येस, आलं लक्षात. हे एक लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल्स मधलं. व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. यालाच असं रिप्रेझेंट करू शकतो ना आपण 3x या y ला इकडे घेऊन जातो, मायनस y प्लस 5 इज इक्वल टू 0 असंही लिहू शकतो. येस, आलाय पॉइंट लक्षात. पुढे जातो. सेकंड क्वेश्चन पहा. राईट 4 सोल्युशन्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. येस, हा तर तुमचा फेवरेट क्वेश्चन आहे नाही का. 4 सोल्युशन्स फाइंड आउट करायची. येस, फर्स्ट वाला मी सॉल्व्ह करतो पहा. येस, कुणी मला एक व्हॅल्यू सांगा नाही का, एक्स ची व्हॅल्यू सांगा. आदित्य सांगतो का एक्स ची व्हॅल्यू किती घेऊ, तुझा आवडता नंबर सांग. सर 7. येस, 7 घेतो. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. एक्स इज इक्वल टू 7 असताना वाय ची व्हॅल्यू काय असेल पहा. 2x प्लस वाय इज इक्वल टू 7. एक्स ची व्हॅल्यू 7 घेतो. सो 2 इंटू ब्रॅकेट 7 प्लस वाय इज इक्वल टू 7. 7 2 जा तर 14 असतं बरोबर. प्लस वाय इज इक्वल टू 7. सो वाय इज इक्वल टू काय होईल, 7 मायनस हे 14 इकडे प्लस आहे, इकडे घेऊन आलो मायनस 14 होईल. सो वाय इज इक्वल टू किती होईल, 7 मायनस 14 किती असतं, मायनस 7. येस, वाय ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 7. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 7 असताना वाय ची व्हॅल्यू किती असेल, मायनस 7. येस, हे झालं आन्सर. ओके. सो असंच तुम्हाला करायचंय. एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज घ्यायच्यात आणि त्याच्यासाठी वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे 7 कॉमा मायनस 7 हे काय झालं, याचं एक सोल्युशन झालं बरोबर ना. 7 कॉमा मायनस 7. बट ही काय आहे, ऑर्डर्ड पेअर आहे. ऑर्डर्ड पेअर मध्ये काय, सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. येस, एक्स ची व्हॅल्यू 7 राहील, वाय ची व्हॅल्यू मायनस 7 राहील. किंवा असं लिहित जा नाही का डायरेक्ट, एक्स इज इक्वल टू 7 अँड वाय इज इक्वल टू मायनस 7 इज वन ऑफ द सोल्युशन ऑफ 2x प्लस वाय इज इक्वल टू 7. येस, रिमेनिंग 3 तुम्ही कराल का रे. हो सर. येस, तुमचे आवडते नंबर घ्या आणि जस्ट कॅल्क्युलेशन करा पट. ओके, तुमचा टास्क तो. सेकंड पहा. सर हा बोल. सेकंड वाला ह्याच्यामध्ये आपल्याला वाय चा नंबर सांगायचा ना. हो बरोबर, ठीक आहे. नाही एक्सचा सांग ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हे काय माहिती आहे ना रे तुम्हाला, पाय म्हणतात त्याला बरोबर ना. ही जी टर्म आहे हो ना, सर. एक्स बरोबर जी टर्म आहे ना, हिला म्हटलं जातं पाय. एक ग्रीक लेटर आहे बरं काय ग्रीक लेटर आहे पाय. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा पाय जो आहे ना, पाय हा एक इरॅशनल नंबर आहे. की ज्याची व्हॅल्यू असते 3.1423. बस मला 4 डिजिट पर्यंतच माहिती आहे बरं का. 3.1423 पुढे काहीतरी रिपीट होत राहतं नाही का, म्हणजे डिफरंट व्हॅल्यूज येत राहतात. एकच मिनिट द्या. येस, ठीक आहे. अशीच इन्फॉर्मेशन दिली ना का, पाय हा एक इरॅशनल नंबर राहतो. ठीक आहे, पुढे सांगा रे. मग कोण सांगते, कुणाचाही आवडता नंबर सांगा मला, मी घेतो इथे एक्स ची व्हॅल्यू म्हणून. सर एक्स इज इक्वल टू 5. ठीक आहे, 5 घेतो नाही का, एक्स इज इक्वल टू 5. सो इथे काय होईल, इक्वेशन काय, पाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. सो एक्स ची व्हॅल्यू जेव्हा मी 5 पुट करेन तर काय होईल इथं, 5 टाइम्स ऑफ दी पाय प्लस वाय इज इक्वल टू 9. सो वाय इज इक्वल टू काय रे, 9 मायनस 5 पाय.
ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू जेव्हा 5 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असेल 9 मायनस 5 पाय. येस, कुणी सांगेल का मला y इज इक्वल टू 9 मायनस 5 पाय हा नंबर रॅशनल असेल की इरॅशनल असेल? 9 मायनस 5 पाय, तुम्हाला हे तर सांगितलंय नाही का की पाय हा इरॅशनल नंबर आहे. मग मला सांगा 9 मायनस 5 पाय हा रॅशनल नंबर असेल की इरॅशनल नंबर असेल? थोडासा विचार करा. सर तुम्ही तुमचा क्वेश्चन रिपीट करू शकता का? थोडा आवाज ब्रेक होत होता. ठीक आहे, पुन्हा क्वेश्चन सांगतो नाही का. मी तुम्हाला हे इनपुट दिलंय की पाय हा एक इरॅशनल नंबर आहे. तर मी तुम्हाला असा क्वेश्चन केलाय की y इज इक्वल टू 9 मायनस 5 पाय आले, बरोबर. सो 9 मायनस 5 पाय याची जी काय व्हॅल्यू असेल तो रॅशनल नंबर असेल की इरॅशनल नंबर असेल, असा माझा क्वेश्चन आहे. सर मी सांगू इरॅशनल. इरॅशनल. येस, इरॅशनल असेल. कारण काय ते तुम्हाला सांगतो पहा. कारण पाय हा तर एक इरॅशनल नंबर आहे, हे तुम्हाला मी सांगितलं, बरोबर. मग कोणत्याही इरॅशनल नंबरनी कोणत्याही रॅशनल नंबरला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळतो रे? इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर मिळतो. आणि 9 हा तर रॅशनल नंबर आहे, आणि कोणत्याही रॅशनल नंबर मधून जेव्हा तुम्ही इरॅशनल नंबर सबस्ट्रॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला काय मिळेल? इरॅशनल नंबरच मिळेल. तुम्हाला हे सांगितलं होतं मी. ओके, कोणत्याही रॅशनल नंबरला जर इरॅशनल नंबरनी मल्टिप्लाय केलं की तुम्हाला इरॅशनल नंबरच मिळेल. कोणत्याही रॅशनल नंबर मध्ये इरॅशनल नंबर ऍड केला किंवा सबस्ट्रॅक्ट केला तरी तुम्हाला इरॅशनल नंबरच मिळेल. सो 9 मायनस 5 पाय हा पण एक इरॅशनल नंबर असेल. बट ठीक आहे, असंच तुम्हाला सांगितलं नाही का, इन डिटेल मध्ये सांगितलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो बाकीचे 3 रिमेनिंग जे आहे ते तुम्ही कराल ना? मी एक एक करतोय फक्त. हो, सर. क्वेश्चन मध्ये पाहणार आहे 4 सोल्युशन्स विचारले, मी फक्त 1-1 करून दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, थर्ड पहा, x इज इक्वल टू 4y. कोण सांगेल रे? कोण सांगेल? एक्स ची व्हॅल्यू काही सांगा ना तुमची आवडती, मी y ची फाइंड आउट करतो. सर 2. 2 पहा, एक्स ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 2 इज इक्वल टू 4y येईल. सो y इज इक्वल टू काय येईल? 2/4 म्हणजे किती येईल रे? हाफ, बरोबर ना. 2 1 जा 2, 2 2 जा 4. y ची व्हॅल्यू हाफ येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू सर 2 असताना y ची व्हॅल्यू हाफ राहील. येस, बोल. मी पण एक सांगू का? सांग चल. एक्स ची व्हॅल्यू 5. x ची व्हॅल्यू 5. ठीक आहे, पुट करू नाही का. x इज इक्वल टू 4y आहे ना, मग x ची व्हॅल्यू 5 पुट करतो. काय येईल? 5 इज इक्वल टू 4y येईल. सो y इज इक्वल टू काय येईल मग? 5/4 येईल. येस, x ची व्हॅल्यू 5 असताना y ची व्हॅल्यू 5/4 होईल. येस, आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊ. हो सर. येस, हो सर. एक्सरसाइज 4.1 मधला हा सेकंड क्वेश्चन होता, बरोबर. हा सेकंड क्वेश्चन होता. त्यातला आपण फर्स्ट पाहिला, सेकंड पाहिला, थर्ड पाहिला. ओके, ठीक आहे. आता एक्सरसाइज 4.2, एक्सरसाइज 4.2 मधला हा थर्ड क्वेश्चन आहे. खूपच सिंपल क्वेश्चन आहे नाही का, आणि तुमचा आवडता क्वेश्चन आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. पहा काय करायचंय सांगतो. चेक वेदर द फॉलोइंग आर द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x minus 2y is equal to 4 and which are not. म्हणजे हे जे काही ऑर्डर्ड पेअर तुम्हाला दिल्यात ना, 0,2, 2,0, 4,0, √2, 4 √2, 1,1, ह्या ज्या काही ऑर्डर्ड पेअर्स आहेत, या ऑर्डर्ड पेअर्स या इक्वेशनच्या सोल्युशन आहेत की नाहीत हे चेक करायचंय. म्हणजे बिलकुल काहीच डोकं लावायचं नाहीये. कोणतं इक्वेशन दिलंय? x minus 2y is equal to 4 ना, तर फर्स्ट ऑर्डर पेअर घे. कोणते? 0,2. मग या इक्वेशन मध्ये पुट करून पाहिन. एक्स ची व्हॅल्यू मी काय पुट करेन? 0 पुट करेन. वाय ची व्हॅल्यू काय पुट करेन? 2 पुट करेन, आणि पाहिन की 4 येतंय का. पहा, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करतो. x मायनस 2y मध्ये मी एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करतो. 0 मायनस वाय ची व्हॅल्यू 2 पुट करतो. 2 × 2 किती झालं रे? -4. येस, -4 हे 4 च्या इक्वल असतं का? नाहीये, बरोबर. म्हणजे असं म्हणू शकतो की हा 0,2 हे याचं सोल्युशन नाही आहे. आलं लक्षात?
येस, पॉइंट लक्षात आला? हो सर. ठीक आहे. सेकंड वाला पण मीच करतो, पहा. सेकंड वाला पण मीच करतो. सेकंड कोणता पॉइंट दिलाय? 2,0. 2,0. काय नाही रे, हे जे काही इक्वेशन दिले ना x मायनस 2y मध्ये, तिथे x ची व्हॅल्यू 2 पुट करायचे, y ची व्हॅल्यू 0 पुट करायचे. x ची व्हॅल्यू 2 पुट करा, y ची व्हॅल्यू 0 पुट करा. सो 2 मायनस 2 इंटू 0 काय होईल रे? 2 इंटू 0 0 होईल. सो 2 येईल. 4 येतंय का? 4 पाहिजे ना आपल्याला, 4 पाहिजे. सो हे देखील 2,0 हे देखील काय नाही रे, सोल्युशन नाहीये. x मायनस 2y इज इक्वल टू 4. येस, थर्ड कोण सांगेल मला? 4,0. तर एक्स ची व्हॅल्यू 4 पुट करायची. येस, एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज 4 पुट करायची, वाय ची व्हॅल्यू 0 पुट करायची. ऑर्डर्ड पेअर आहे. ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर मध्ये सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट राहतो. ही एक्स चीच व्हॅल्यू असते. पहिली जी दिलेली असते ती एक्स चीच व्हॅल्यू असते. सेकंड वाली वाय चीच असते. सर थर्ड वाला करेक्ट आहे. करेक्ट आहे, बरोबर. सो एक्स मायनस 2y, एक्स ची व्हॅल्यू 4 पुट करतो, -2 इंटू वाय ची व्हॅल्यू 0 पुट करतो. येस, 4 करेक्ट आहे. येस, म्हणजे 4,0 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन x मायनस 2y इज इक्वल टू 4. असं लिहून टाकाल तुम्ही, नाही का? 4,0 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन x मायनस 2y इज इक्वल टू 4. असं स्टेटमेंट लिहाल खाली. येस, म्हणजे पॉइंट तुम्हाला समजलेला आहे. चला पटकी सांगाल काय पुढचा असेल का? √2 आणि 4√2. बिलकुल घाबरायचं नाही. ते √2 वगैरे आलं तरी बिलकुल घाबरायचं नाही. जे काय आहे ते पुट करून टाकायचं. पहा, फोर्थ वालं पहा. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे √2 आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे 4√2 आणि ही पुट करायची आपल्याला x मायनस 2y मध्ये. आणि पाहायचंय की आन्सर 4 येतंय का? आन्सर 4 येतंय का पाहायचंय. सो मला सांगा, x मायनस 2y इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू किती आहे? √2 मायनस 2 टाइम्स ऑफ दी, वाय ची व्हॅल्यू किती आहे? 4√2. 4√2. सो √2 मायनस 4 चं किती असतं? 8√2. कोण सांगेल मला? √2 मायनस 8√2 किती येईल? कोण सांगेल? √2 मायनस 8√2 किती असेल? पाहणार आहे. 1 मँगो मायनस 8 मँगोज, काय येईल आन्सर? तर -7√2. येस, -7√2. करेक्ट, -7√2. बरोबर. हे √2 वगैरे याला घाबरत जाऊ नका. ऍडिशन सबट्रॅक्शन करताना बिंदास बिंदास करत जावा. ओके. 1 -8 -7. ठीक आहे. येस, बट हे 4 येतंय का रे? 4 नाहीये. इज नॉट इक्वल टू 4. म्हणजे हे पण सोल्युशन नाहीये याच. येस, आणि लास्ट वाला सांगा. सर ते पण नाहीये. येस, 1 पुट केल्यावरती नाहीच येणार, नाही का? ओके, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वाय ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर काय येईल इथे? x मायनस 2y इज इक्वल टू 4. एक्स ची 1 पुट करतो, वाय ची पण 1 पुट करतो. 1 मायनस 2 किती असेल? -1, नॉट इक्वल टू 4. येस, म्हणजे हे देखील नाहीये. हे देखील नाहीये. म्हणजे एकच आहे. टोटल 5 मधलं एकच आहे, थर्ड वालं 4,0. येस, हा क्वेश्चन समजलाय सर्वांना? समजला असेल तर पुढे जातो, नसेल समजला तर बिनधास्त विचारा, पुन्हा सांगतो. सर समजलाय. येस, बाकी सर्वांना रे? कौस्तुभ सोडून. हो सर समजलं. येस, वेदला समजलाय. आणखी मृण्मय? समजलंय सर. येस, हो सर. ओके. पुढे जा, समज. पुढे जा. येस, लास्ट क्वेश्चन आहे. हा लास्ट क्वेश्चन आहे. एक्सरसाइज 4.1 मधला 4th क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इफ x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू k. मला फक्त सांगा, मी तुम्हाला टाइम देऊ का? तुम्ही सॉल्व्ह करू शकाल का हा क्वेश्चन? हो सर. येस, तुम्ही ट्राय करा आणि मला के ची व्हॅल्यू सांगा. मी तर सॉल्व्ह करून दाखवणारच आहे तुम्हाला, बट तुम्ही ट्राय करा. तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतो मी. येस, मला फक्त के च्या व्हॅल्यू सांगा. हा MCQ टाइप क्वेश्चन आहे बरं का.
फक्त हँड रेज करा, मी 1 बाय 1 विचारतो, म्हणजे ज्यांना सॉल्व्ह झाले त्यांना. येस, वेदचं झालंय. वेद काय रे आन्सर? के ची व्हॅल्यू 7 आहे. ओके, मृण्मय सांगतो काय आन्सर? 7. येस. कौस्तुभ सांग रे. सर 7. येस, आणखी कोण? येस, आर्यन. येस, आदित्य सांगतो. सेव्हनच आहे आन्सर सर. करेक्ट. येस, सानिका सांगते का? सेवन. 7. ओके. आर्यन, तुझ्या माईकला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मे बी, नाही का? तू बोलतोय बट मला ऐकू येत नाहीत. ठीक आहे. पहा, सॉल्व्ह करतो. x इज इक्वल टू 2 दिलेला आहे, y इज इक्वल टू 1 दिलेलं आहे, आणि इक्वेशन सोल्युशन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 हे सोल्युशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू k च. बस सोल्युशन आहे, तर मग हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील ना. x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 या व्हॅल्यूज हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. म्हणजे x इज इक्वल टू 2 पुट करा, सो 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 3 इंटू ब्रॅकेट 1 इज इक्वल टू k. येस, 2 2 जा तर 4 असतं, 3 1 जा तर 3 असतं, इज इक्वल टू k. करेक्ट आहे सर. k इज इक्वल टू 7 हे आन्सर राहील. येस, k इज इक्वल टू 7 बरोबर आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये थांबू आपण. ओके, 4.2 एक्सरसाइज जो काय आहे तो तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह कराल, नाही का? सर्व क्वेश्चन्स मी डिस्कस केलेले आहेत 4.2 मधले. बस तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून एक्सरसाइज सॉल्व्ह करायचं. ओके, उद्याचं नेक्स्ट लेक्चर जे आहे ना ते खूप इम्पॉर्टंट राहील आपलं. आपल्याला ग्राफ पाहायचंय, लिनियर इक्वेशनचा ग्राफ. म्हणजे ग्राफवर ते फंक्शन दिसतं कसं, नाही का? खूप मजा येणार आहे, नाही का? त्या लेक्चरला खूप मजा येणार आहे. ओके, कारण हे लिनियर इक्वेशन्स जे काय आपण पाहिलेत ना त्याचे ग्राफ्स काढणार आहे आपण. खूप मजा येणार आहे त्या लेक्चरला. ओके, ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. सेशन मी एंड करतो इथे, चालेल? थँक्यू थँक्यू सर. सर. बाय सर. ओके, बाय एव्हरीवन. येस, आर्यनचा रिप्लाय आला. सेम हॅलो आहे. सर. करेक्ट. येस, बोल आदित्य. सर उद्या क्लास आहे का? उद्या सॅटरडे आहे रे, सुट्टी राहील उद्या. चालेल, आता ठीक. डायरेक्ट मंडेला लेक्चर असेल आपलं. ठीक. ओके, ठीक आहे, बाय एव्हरीवन.